वाव, छान असा आपला चहा मसाला तयार झालेला आहे. छान असं वेलचीचा सुगंध सुटलेला आहे. दालचिनीचा खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. तर तुम्ही बघू शकता जाडसर असा चहा मसाला तयार झालेला आहे. तर थंडीचा महिना चालू आहे, प्रदूषण आहे, सर्दी खोकल्याचं साथ चालू आहे. तर आपण हा कडक असा चहा पिण्यासाठी मसाला तयार करत आहोत. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करत आहोत चहा मसाला, अमृततुल्य असा चहा मसाला. तर इथे बघा मी साहित्य घेतलेलं आहे. बडीशेप छोटी वाटी, अर्धी वाटी घेतलेली आहे. इथे 25 वेलची घेतलेली आहे हिरवीगार अशी. आणि इथे चहाची पानं घेतलेली आहेत. मी केरळला गेलेले मुन्नार येथून आणलेले आहेत. बघा कुरकुरीत अशी पानं तोडून आणलेले आहेत. सुंठ घेतलेले आहे 2 तुकडे. एक जायफळ घेतलेलं आहे. 15 लवंग घेतलेले आहेत. 15 मिरीचे दाणे घेतलेले आहेत. 5 मोठी वेलची घेतलेले सुगंधासाठी. आणि स्टार फूल घेतलेले आहेत 2 सुगंधासाठी. आणि हे आमची घरगुतीच दालचिनी, घरच्याच झाडाची काढलेली आहे दालचिनी घेणार आहे. तर त्या अगोदर आपण सुंठ आणि जायफळ फोडून घेणार आहोत. तर इथे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. बडीशेप, वेलची दाणे, स्टार फूल, मोठी वेलची, मिरी, लवंग आणि हे चहापत्तीची पानं सुद्धा टाकणार आहोत. दालचिनी मोडून घ्यायची आहे. सुंठ आणि जायफळ मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. तर इथे बघा आपला चहा मसाला अगदी छानपैकी वास सुटलेला आहे. खूप सुगंध सुटलेला आहे. असं जाडसर वाटलेलं आहे. खूप छान असं वास येतो आहे. तर इथे बघा अशी जाडसर पावडर तयार झालेली आहे. असं जाडसरच आपण चहामध्ये टाकणार आहोत. तर इथे मी बाउलमध्ये काढून घेते. खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. इथे मी थोडीशी सजावट केली. वेलची, दालचिनी, लवंग, जायफळ असं बाउलमध्ये काढून घेतलं आणि छान असं सजावट करून घेतली. छान वाटत होतं आणि सुगंध खूप सुटला होता. तर एकदा आपण चहा करणार आहोत त्याचाही व्हिडिओ. तर सुंदर असा आपला छान चहा मसाला तयार आहे. आणि काचेच्या बाउलमध्ये मी आता भरून ठेवणार आहे. काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत आणि चहा बनवून दाखवणार आहे. आवडला असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. तर बघा बरणीमध्ये